लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। हिंगोली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते हेमंत पाटील यांच्या उमेदवारीच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळत असून याचे पडसाद आता भाजप पक्षातील अंतर्गत बैठकीत देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। कारण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला। हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अथर्व लॉन या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर दाखल होताच बैठकीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले। हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला। रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी मिळावी अशा मागणीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। भाजपच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी महायुतीतील उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जातोय। विशेष म्हणजे या बैठकीला भाजपचे जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते। यामध्ये भीमराव केराम, नामदेव ससाणे, तानाजी मुटकुळे यांचा समावेश आहे। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।